नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्लॅट रिसेल घेताना आपण कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट पाहणं खूप गरजेचं असतं. ओके, आता यामध्ये सगळ्यात पहिलं पाहायचं झालं तर मालकी हक्काची साखळी म्हणजे चेन ऑफ ओनरशिप जे आहे तर ते तपासायला हवं. त्याच्यामध्ये सेल डीड जो आहे तर त्या सेल डीड मध्ये आपल्या प्रॉपर्टीची कशी कशी कोणाकडे दिली आहे त्या संदर्भामध्ये माहिती असते. आणि त्याच्यानंतर बिल्डरचं जे काही अग्रीमेंट टू सेल असेल तर ते फ्लॅट घेताना अग्रीमेंट टू सेल होतं. अग्रीमेंट टू सेल पाहणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामध्ये सोसायटीचे जे काही डॉक्युमेंट वगैरे असतात तर ते पाहणं, जसे की सोसायटीची नोंदणी प्रमाणपत्र झालं ते कायदेशीर आहे का तर ते पाहणं. त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट झालं, सेल सर्टिफिकेट मधून तुमचा मालकी हक्क जो आहे तो सिद्ध होतो तर तो पाहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सेस वगैरे पेंडिंग वगैरे आहेत का हे सर्व गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर बँकेचं लोन तपासणं खूप आवश्यक असतं. बँकेने लोन फेडलंय का आणि फेडलं असेल तर बँकेचं एनओसी वगैरे घेणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर सोसायटीची थकबाकी वगैरे बाकी आहे का, त्याच्यानंतर म्युन्सिपल जे काही असं महानगरपालिकेचं जे काही टॅक्सेस बिल असतात तर ते पेंडिंग आहेत का तर ते सगळं पाहणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर फ्लॅटची फिजिकल स्थिती म्हणजे तिथं काय फुटलंय का किंवा मग काय त्या संदर्भातली माहिती. ओके, त्यानंतर बांधकाम परवाना जे काही कम्प्लेशन सर्टिफिकेट असेल तर ते मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कार्पेट वगैरे दिले तर ते कार्पेट पाहणं खूप गरजेचं असतं. आणि सोसायटीच्या जे काही अटी वगैरे आहेत त्या अटी तपासणं ही तेवढंच गरजेचं असतं. त्याच्यानंतर रिसेलचा जो काही अग्रीमेंट दिसेल असेल तर त्यामध्ये फ्लॅटची पूर्ण माहिती, त्याच्यामध्ये जितकं कार्पेट दिलं तेवढं आहे का, त्याच्यानंतर तुम्ही जी काही रक्कम दिली आहे किती ती रक्कमेला तेवढं आहे का कन्सिडरेशन अमाऊंट. त्याच्यानंतर बाकी तुमचे जे काही तुम्ही टोकन अमाऊंट दिलेली आहे तर ती टोकन अमाऊंट ड्राफ्ट मध्ये आहे का ते पाहणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर क्लायंटच्या रिसेल सेवेसाठी जे काही हे असेल समजा, जसे की तुम्ही आता भेटलं त्यांना की तुमच्या जे काही बोलणं झालेलं असेल किंवा ते, त्याच्यानंतर बाकी तुमच्या रिसेलच्या फ्लॅटच्या बाबतीमध्ये तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.